तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माझं नाव जयदीप पाटील. काल आपण पाहिलं होतं की आपलं जे स्विंग सिलेंडर आहे ते खराब झाले. ते कसं काय खराब झाले तर चला सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही इथं पाहू शकता की कशा पद्धतीने आपले जे ऑइल सील वगैरे सर्व खराब झालेले आहे आणि एकदम जे स्क्रॅच एकदम मोठे लागलेले आहेत. तर हा आपल्याला काहीच कामामध्ये येणार नाहीये. तर आपण आता हे सर्व आपल्याला नवं टाकावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला दोघी स्विंग सिलेंडर जे ते कंपनीचे म्हणजे शोरूमचे आपल्याला 50,000 पर्यंत कमीत कमी भेटू शकतात. आणि त्यानंतर आपलं म्हणजे विषय असा झालेला आहे की दोघीचे स्विंग सिलेंडर आहे ते लवकर अवेलेबल आहे आणि कॅपॅसिटी पण जी आपली खराब झालेली आहे तिच्यामुळे ते सर्व लोचा झालेला आहे. सर्व कॅपॅसिटी तुटल्यावरती बी आपण जे मशीन चालवलं त्यामुळे आपल्याला 50-60 हजाराचा फटका बसलेला आहे. तिथं बदलावं लागणार आहे कॅपॅसिटी, म्हणजे 1-1.5 लाखापर्यंत जे आपला खर्च जाणार आहे. त्यानंतर आम्ही ना फिल्टर वगैरे खोलून घेतलं, त्याच्यामध्ये लो चुमक निघतात, त्याला सर्व स्क्रॅच लागलेले, ते फिल्टर पण आपलं गेलो होतं, एकदम खराब झालेलं होतं. त्यानंतर आम्ही सर्व खोलून खालून ठेवून दिलं एकदम. दोघीचे स्विंग सिलेंडर आहे. तर एकदम भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर राम राम मित्रांनो.